माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला 2 लाख रुपयाच्या आतली तुमचे पीक करायची थकबाकी असेल, तुमची रक्कम जरी शासनाने किती कमी कळू द्या, ती संपूर्ण वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकांनी माझ्या त्या शेतकऱ्याला माफ करणं गरजेचं आहे आणि ते बँकाला करावीच लागेल. अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची यादी नुकतीच जाहीर झाली, मात्र याच्यामध्ये अजूनही संभ्रम आहे. हा संभ्रम नेमका काय आहे किंवा हेअरकट याच्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण होतोय का, हे सगळं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आहेत. मामा, खरं तर ह्या सगळा संभ्रम परत एकदा निर्माण होतोय, कसं या सगळ्याकडे तुम्ही बघताय? खरं तर माझी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे. खरंच हा संभ्रम अजिबात निर्माण होऊन देऊ नका. काय हेअरकटचं तुम्ही जास्त अर्थ खोल ही घेण्यापेक्षा मी तर तुम्हाला एवढंच सांगेल, आपले जर कर्जाची थकबाकी 2 लाख रुपयाच्या आत असेल तर संपूर्ण रक्कम ही तुमची ही कर्जमाफी केली जाईल. आज जरी तुम्हाला शासनाचे आज तुमच्याकडे 1,50,000 रुपये तुमची बँकेकडे बाकी आहे आणि तुम्हाला शासनाने 70-80 हजारच पाठवलं, 70-80 हजारच शासनाचे तुमच्याकडे जमा झालेत. जरी 70-80 हजार रुपये जमा झाले असते, वरचे जे पैसे आहेत तर त्या राष्ट्रीयकृत बँकांनी ते पैसे ते भरायचेत आणि ते त्याप्रमाणे SLBC जी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जी राज्यामध्ये राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने आणि त्यांनी राष्ट्रीयकृत बँकासाठी एक हेअरकटचं एक विशेष सूत्र ठरवून दिलेलं आहे आणि या सूत्रानुसार कर्ज जितकं जुनं थकीत असेल त्या प्रमाणात बँकाचा कर्जमाफीतील हिस्सा हा जास्त असतो. त्यामुळे निश्चित प्रकारे आता तुम्ही हेअरकटच्या बाबतीमध्ये मला शेतकरी बांधवांना विनंती करायची, तुम्ही त्या बाबतीत आता जास्त चर्चाच नको. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला 2 लाख रुपयाच्या आतली तुमचे पीक करायची थकबाकी असेल, तुमची रक्कम जरी शासनाने किती कमी कळू द्या, ती संपूर्ण वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकांनी माझ्या त्या शेतकऱ्याला माफ करणं गरजेचं आहे आणि ते बँकाला करावीच लागेल. आणि एवढंच नाही, ते रक्कम एकदा शासनाची रक्कम आणि बँकेची रक्कम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला नीलचा दाखला मिळेल आणि तुम्हाला ताबडतोब तुमचं पीक कर्ज तुम्हाला दुसऱ्यांतून पीक कर्ज घ्यायला पात्र ठरचाल. हे सगळं संभ्रमच त्या हेअरकटमुळे होतं असं सगळं हे होतंय. बँकांच्या हेअरकटचं हे सगळं तुम्ही नाही म्हणूनच सांगतो हेअरकटचं आता मला वाटतं आता तो विषय तुम्ही हेअरकटची चर्चाच जास्त करू नका. काय होतं हेअरकटमुळं शेतकऱ्यांचा संभ्रम होतोय, काय बँकाचा संभ्रम होतोय, काय त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना हे होत, त्यामुळे त्या बाबतीमध्ये अजिबात करू. तुम्हाला जर त्यातनं कुठं अडचण आली, तुमची रक्कम तुमच्या खात्यावर जेवढी रक्कम आली ती संपूर्ण तुमची 100% तुमचं कर्ज माफीचाच तो आकडा आहे हे असं समजून तुम्हाला नीलचा दाखला आम्ही देऊ आणि ह्यातनं कुठली बँक जर तुमची अडचण करत असेल, ह्यातनं कुठं तुमच्या बँक तुम्हाला करत असेल, ताबडतोब तुम्ही आपल्याला माहिती आहे की आपली जिल्हा तक्रार आपली एक कमिटी आहे, ह्याच्यावरती एक शासनाची कमिटी, ताबडतोब तुम्ही आमच्याशी शासनात ज्या कमिटी त्या कमिटीशी संपर्क साधा, तक्रार निवारण कमिटीच्या, ताबडतोब तिथं त्यांना त्या बँकेला आम्ही त्याबाबत सांगितलं जाईल. शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये याच्यावरून खरं तर वाद होतोय असं बऱ्याच ठिकाणी घटना घडतात. वाद व्हायचं कारणच नाही. कदाचित शेतकऱ्यांचं बरोबर आहे, त्या बँकेचे कोण लोक त्यांनी अजून समजून घेतलेलं नसावं, त्यांनी त्यांच्या वरिष्ठाशी संपर्क साधावा. राज्य शासनाचा आणि त्यांचा काय करार झालेला आहे किंवा त्या कमिटीचं त्यांचं काय झालेलं आहे, म्हणजे कमिटीनं तुमच्या राज्यस्तरीय बँकर्स कमिटी आपण त्याला SLTC म्हणतो, SLBC म्हणतो, तर त्याचं ज्याप्रमाणे जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे ह्या गोष्टी आहेत. त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांनी सुद्धा संभ्रम त्यांच्या मनात वरिष्ठांशी त्यांनी बोलावं आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आता ते हेअरकट वगैरे ते काय जास्त तो नियम तर आहेच, पण आपण जास्त बघू नये. आपल्याला जेवढी आपल्या खात्याची रक्कम जमा झाली ती संपूर्ण तुमची कर्जमाफी 2 लाखाच्यातली कर्जमाफी, त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि हे करू नका. परत एकदा सांगतो, तुम्हाला त्या बाबतीमध्ये कुणी अडचण करत असेल, त्या बाबतीत कुठली राष्ट्रीयकृत बँक तुम्हाला जर अडवत असेल किंवा तुम्हाला चुकीचं माहिती देतात तर तुम्ही निश्चित प्रकारे सहकार विभागाच्या आमच्या अधिकारी संपर्क साधावा. ताबडतोब तुमच्या मनातली शंका ही दूर केली जाईल आणि तुम्हाला नीलचा दाखला नंतर दिला जाईल. याच्याबाबत कुठलाही संभ्रम नाही आणि तुम्ही ते सगळ्यांनी दूर करावं असं तुम्ही अजून काय प्रयत्न करणार? त्या बाबतीमध्ये तक्रार आपल्याला आमच्याकडे आल्यानंतर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये त्या राष्ट्रीयकृत बँकाला त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील आणि त्यांना सांगितलं जाईल की ह्या नियमात हे असं झालेलं आहे. वरची रक्कम ही तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांनी तुम्हाला हे कर्ज 5 वर्षाचं जुनं आहे का 6 वर्षाच्या अगोदरचं आहे का 1 वर्षाचा कर्ज आहे, 2 वर्षाचं आहे, 3 वर्षाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की 1 वर्षाचं असल्यानंतर हेअरकटचं आपल्याला माहिती आहे की 85% त्याचा नियम आहे, 2 वर्षाचं असलं तर 70%, 3 वर्षाचं असलं तर 55%, 4 वर्षाचं असलं तर 45% आणि ती 4 वर्षापासून जास्त असेल तर 35%. त्याच्यापेक्षा बँकांनी जास्त रक्कम घ्यायची नाही आहे.
एकूणच आपण पाहतो की जर संभ्रम असेल शेतकऱ्यांना तर कृषी विभाग किंवा सहकार विभागाशी संबंध साधावा. या संदर्भात कुठलाही संभ्रम जो आहे तो करू नये असं या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. कॅमेरामन आदर्श किटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.